सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमची इंजिनिअरिंगची कॅपराउंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही आता कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची कॅपराउंड 1 ची कॉलेजची लिस्ट ही प्रॉपर वेनी अपलोड केली असेल. आता कॅपराउंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग तर झाली, बट बऱ्याच मुलांना प्रश्न आहे की दादा ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर आम्ही जी पण कॉलेजची लिस्ट अपलोड केलेली आहे त्या लिस्टमधनं आमचा नंबर कोणत्या कॉलेजमध्ये लागलाय, कोणती ब्रांच आम्हाला मिळाली हे आम्हाला कसं समजायचं आहे, ह्याचा रिझल्ट नक्की कधी येणार आहे आणि आम्हाला हे कसं बघायचं आहे. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. नक्की तुमची सीट अलॉटमेंट कशी येते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली असते, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिला आपण बघूया की नक्की तुमचा कॅपराउंड 1 चा रिझल्ट कधी लागणार आहे. म्हणजेच काय की तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की नक्की तुमचा कॅपराउंड 1 मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय आणि कुठल्या ब्रांचमध्ये नंबर लागलाय, तर हे नक्की तुमचं कधी रिलीज होणार आहे. सो जर आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये बघितलं जे आपल्याला सीड्सने ऑफिशियली प्रोव्हाइड केलेलं आहे, सो तुम्ही ह्यात येलोमध्ये बघू शकता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 हे तुमचं 31 जुलैला डिक्लेअर होणार आहे. म्हणजे 31 जुलैला तुम्हाला समजेल नक्की तुम्ही कॅपराउंड 1 मध्ये जी पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती त्याच्यामधनं कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असणार की दादा 31 जुलैला तर अलॉटमेंट डिक्लेअर होईल, बट ह्याचा टाइम काय. तर बघा, मी टाइमची काही गॅरंटी देऊ नाही शकत. तुम्ही लास्ट अपडेटपर्यंत बघत आला असेल की फायनल मेरिट लिस्ट रात्री 11 साडे 11 वाजता रिलीज होते. सो ह्याची पण मी काही गॅरंटीने टाइम सांगत नाही आहे. एक एक्सपेक्टेड टाइम सांगतो की इव्हिनिंग टाइमला तुमची अलॉटमेंट ही रिलीज होऊ शकते. अगेन मी एक्सपेक्टेड सांगतोय, मी हे फिक्स टाइम सांगत नाही आहे. जर सीड सेलकडनं काही पण अपडेट आली तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यासोबत जेव्हा पण तुमची ही अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्याच्यासोबत तुम्हाला कॅपराउंड 1 चे कट ऑफ लिस्ट सुद्धा बघायला मिळतील. येस, ह्या वर्षीचे तुम्हाला कट ऑफ लिस्ट सुद्धा बघायला मिळत असतात. म्हणजे ह्या वर्षी कॅपराउंड 1 झाल्यानंतर कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ गेलेला आहे, किती कट ऑफ इन्क्रीज झालाय, किती कट ऑफ डिक्रीज झालाय, हे सगळं तुम्हाला कट ऑफ लिस्टची PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आता जेव्हा पण ही कट ऑफ लिस्टची PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल तेव्हा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी तुम्हाला अपडेट करीनच. प्लस त्यासोबत कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवर सुद्धा तुम्हाला ही PDF बघायला मिळेल. कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवर तुम्हाला भरपूर सारे स्टडी मटेरियल्स तुम्हाला बघायला मिळतात. तर हे तुम्ही व्हॉट्सअप बॉट नक्कीच ॲक्सेस करा. येणाऱ्या टाइममध्ये जे पण काही इम्पॉर्टंट PDF वगैरे आहेत तर हे पण तुम्हाला ह्या व्हॉट्सअप बॉटवर प्रोव्हाइड केले जाणार आहे. सो हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्ही यूज करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, एवढं मात्र क्लिअर झालं की नक्की तुमचा कुठल्या तारखेला रिझल्ट लागणार आहे कॅपराउंड 1 चा. आता मेन प्रश्न की हे कॅपराउंड 1 चे रिझल्ट आपल्याला कुठे चेक करायचं. सगळ्यात पहिले जेवढे पण रिझल्ट वगैरे तुमचे डिक्लेअर होतात हे सगळे तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरच होत असतात. सो जशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तुमची मेरिट लिस्ट जशी तुमची डिक्लेअर झाली होती त्यावेळी कसं तुमच्या लेफ्ट साईडला ऑप्शन दिले होते चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस, चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस, हे कसे तुम्हाला ऑप्शन दिले होते. त्याच प्रकारे तुम्हाला चेक प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 हा तुम्हाला ऑप्शन ह्या इकडे दिला जाणार आहे. मी तुम्हाला लास्ट इयरची वेबसाईट दाखवतो. लास्ट इयरच्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिअरली समजेल ही एक लास्ट इयरची वेबसाईट आहे. आता ह्या इकडे तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला ह्यात एक ऑप्शन दिलेला असतो चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड 1. सो ह्यावर तुम्ही क्लिक केलात ना, तुम्हाला इकडे ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं असतं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होते. ठीक आहे, PDF म्हणजे हे सगळे तुमचे डिटेल्स ओपन होतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजतं की नक्की तुमच्या कुठल्या कॉलेजमध्ये आणि कुठल्या ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. ह्याची तुम्ही PDF पण इकडे कन्वर्ट करू शकता. मी ते PDF कन्वर्ट केलेली आहे, ती मी तुम्हाला ह्याचे शो करतो. सो ही एक लास्ट इयरची PDF आहे, म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅपराउंड 1. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असतं. सगळ्यात पहिले तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले असतात. कॅन्डिडेट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट टाईप, जेवढं पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत, कॅटेगरी वगैरे हे सगळे तुमचे ह्या इकडे दिलेले असतात. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात. प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स म्हणजे काय की कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही जी पण कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती त्याच्यामधनं कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय, कुठल्या ब्रांचमध्ये नंबर लागलाय, त्या कॉलेजचा चॉईस कोड काय होता, नक्की कुठल्या प्रेफरन्स नंबरला तुम्ही ते कॉलेज ठेवलं होतं आणि कुठल्या कॅटेगरीमधनं कुठल्या रिझर्वेशनमधनं तुमचा नंबर लागलाय, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले असतात. जसं की सगळ्यात पहिले इन्स्टिट्यूट अलॉटेड, ह्या कॅन्डिडेटला कुठलं इन्स्टिट्यूट अलॉट झालं आहे, VGTI कॉलेज ह्या कॅन्डिडेटला अलॉट झालेलं आहे. तर ते कॉलेजचं नाव तुम्हाला ह्याचे दिलेलं असतं. त्याच्यानंतर कोर्स अलॉटेड, कुठल्या कोर्समध्ये अलॉट झाला आहे म्हणजे कुठल्या ब्रांचमध्ये ह्याचा नंबर लागला आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTC मध्ये VGTIच्या ENTC मध्ये ह्या मुलाचा नंबर लागलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा चॉईस कोड तुम्हाला दिलेला असतो की चॉईस कोड कुठल्या चॉईस कोड तुमचा अलॉट झाला आहे, तर हा तुम्हाला चॉईस कोड ह्याचे दिलेला असतो. त्याच्यानंतर बेनिफिट्स टेकन, कुठले बेनिफिट्स तुम्ही घेतलेले आहेत, जसे की हा कॅन्डिडेट EWS मध्ये बिलॉंग करत होता तर ह्याचे EWSचे बेनिफिट्स ह्याचे घेतलेले आहेत.
सो त्यासोबत जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, ओबीसी, SC ST, VJNT अशा कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल किंवा जर तुम्ही कुठल्याही स्पेशल रिझर्वेशनमध्ये बिलॉंग करत असाल, जसे की PWD, डिफेन्स, ऑर्फन अशा कुठल्या स्पेशल रिझर्वेशनमध्ये बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला त्या तिकडे बेनिफिट्स टेकन म्हणून दिलेलं असेल की बेनिफिट्स टेकन तुमची कॅटेगरी, तर हे तुम्हाला दिलेलं असेल. त्याच्यानंतर सीट अलॉटेड, सीट टाईप अलॉटेड, नक्की कुठल्या टाईपची सीट तुम्हाला अलॉट झालेली आहे, तर जसं की ह्या कॅन्डिडेटला EWSची सीट अलॉट झालेली आहे. सो त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ओबीसीमधनं नंबर लागला असेल तर तुम्हाला ओबीसी कॅटेगरी त्या तिथे दिलेली असेल. जर तुम्हाला ओपनमधनं नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या तिथे ओपनमध्ये दिलेलं असेल. आता भरपूर मुलांचं ह्या इथे काय होतं की भरपूर मुलांना जनरलमधनं अप्लाय करतात, म्हणजे मेल कॅन्डिडेट्स असतात ते जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीमधनं अप्लाय करतात किंवा कुठल्या ओबीसीमधनं अप्लाय करतात. बट तरी ह्या इकडे ना एल ओपन असं दिलेलं असतं, जसं की सीट टाईप अलॉटेड एक मेल कॅन्डिडेट आहे त्याला एल ओपन म्हणून ह्या इथे दिलेलं असतं. सो भरपूर मुलं घाबरतात की दादा मी तर जनरलमधनं फॉर्म भरला होता बट मला सीट टाईप अलॉटेड एल ओपन आलेलं आहे, लेडीजची सीट अलॉट झाली, तर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम वगैरे काहीच नसतो. ॲक्च्युली काय झालेलं असतं की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये एल ओपनची सीट व्हॅकंट असते, तर त्यामुळे त्या कॅन्डिडेटला ती पर्टिक्युलर सीट अलॉट केली जाते. बाकी तुम्हाला जनरलमध्येच तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे, जी पण तुमची कॅटेगरी आहे त्याच्यामध्येच तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे. बट ती सीट त्या तिकडे व्हॅकंट होती म्हणून तुम्हाला ती सीट त्या तिकडे अलॉट झालेली असते. सो जर तुमचं असं काय आलं सीट टाईप अलॉटेड वेगळंच आलं, म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताय ओबीसी, SC ST, बट तुम्हाला इकडे ओपनमध्ये लिहून आलं, घाबरू नका, तुम्हाला कॅटेगरीचे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत. जस्ट हे सीट टाईप अलॉटेड आहे जे व्हॅकंट असल्यामुळे तुम्हाला अलॉट झालेलं आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली प्रेफरन्स नंबर अलॉटेड पण दिलेलं असतं. नक्की कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तर ते तुम्हाला प्रेफरन्स नंबर दिलेलं असतं, जसे की ह्या कॅन्डिडेटला 8 प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं आहे. त्याच्यानंतर कुठल्या कॅपराऊंडमध्ये हे कॉलेज अलॉट झालं आहे तर कॅपराऊंड 1मध्ये तुमचं हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्याच्यानंतर मेरिट नंबर तुम्हाला दिलेला असतो, नक्की तुमचा रँक काय आहे, जसे की ह्या कॅन्डिडेटचा लास्ट इयरचा रँक हा 914 हा रँक होता आणि त्याच्यासोबत ब्रॅकेटमध्ये लिहून दिलं आहे की स्टेट जनरल मेरिट नंबर. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की तुमच्या ॲडमिशनसाठी स्टेट जनरल मेरिट नंबर हा इम्पॉर्टंट असतो आणि तुमच्या प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये पण तुम्हाला तेच लिहून दिलेलं असतं की तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर हा 940 आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या अकॉर्डिंग तुमचा नंबर लागलेला असतो. त्याच्यानंतर मेरिट पर्सेंटाईल नक्की किती पर्सेंटाईल होते, तर जसे की ह्या कॅन्डिडेटला 99.61 पर्सेंटाईल होते लास्ट इयरला, तर त्यामुळे ह्या कॅन्डिडेटला VGTमध्ये तर नंबर लागलेला आहे कॅपराऊंड 1मध्ये. सो अशा प्रकारे तुमची एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, जी की तुम्हाला 31 जुलैला बघायला मिळणार आहे. सो 31 जुलैला जेव्हा पण ही अलॉटमेंट रिलीज होईल तेव्हा मी नक्की तुम्हाला अपडेट करेन. त्याची तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता ही अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं का? अलॉटमेंट नंतर काय प्रोसेस वगैरे करायची नसते का? हो, तुम्हाला प्रोसेस करायची असते. तुम्हाला त्याच्याकडे सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं, तुम्हाला सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं आणि ही पण प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. नक्की ते तुम्हाला कसं करायचं आहे तर त्याच्यावर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. सो त्याचं पण तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. नक्की तुमची प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट नक्की तुम्हाला कशी प्रोव्हाइड केली जाते, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केले जातात. आता भरपूर मुलांना काय वाटतं की आपल्याला अलॉटमेंटमध्ये एकाच वेळेत 4-5 कॉलेज अलॉट होतात आणि त्या 4-5 कॉलेजमधून आपल्याला चूज करायचं असतं की आपल्याला हे कॉलेज पाहिजे की ते कॉलेज पाहिजे. तर तसं नसतं. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एका वेळी फक्त एकच कॉलेज अलॉट होतं आणि ते तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड केला जातो की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. सो ह्याचे पण रूल्स काही चेंज झाले जे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे, त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. त्यासोबत जेव्हा पण आपली कॅपराऊंड 1ची कट ऑफ लिस्ट वगैरे तर रिलीज होईल, लेटेस्ट कट ऑफ लिस्ट, तर ते पण मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. त्यासोबत कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवरती सुद्धा हे प्रोव्हाइड केलं जाईल, तर तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड.